शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं हे सगळं निवडणूक आयोगात रंगलेलंच होतं, परंतु आमदार अपात्र प्रकरणात आता तुमच्या गटाला दिलासा मिळालेला आहे आणि आता तुम्ही खरी शिवसेना आहात, या पहिल्यांदा अभिनंदन। परंतु ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, लोकशाही मेलेली आहे, अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत ती आता विरोधी गटाकडनं अर्थात ठाकरे गटाकडनं केली जातात। स्वतः सुनील प्रभू असतील, अंबादास दानवे असतील, या संदर्भाची वक्तव्य या निकालाच्या वाचनानंतर केली। नाही, ज्यांनी लोकशाही पाळली नाही, ज्यांनी संविधान पाळलं नाही, त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाहीये। हा लोकशाहीचा विजय, संविधानचा विजय। आपण बघाल तर अध्यक्षांचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की माननीय उद्धव साहेबांनी 2018 आणि 2022ला कॉन्स्टिट्यूशन फॉलो केले नाही, डेमोक्रेसी फॉलो केली नाही। जे काही डिसिजन घ्यायचं असेल त्यांनी उदाहरण दाखल एकनाथ शिंदे साहेबांना जे शिवसेना नेतेपदावरून काढण्याची जी प्रोसिजर केली तो केवळ एकट्याच्या निर्णयावर केलेली आहे। ॲज पर इलेक्शन कमिशन प्रोसिजर राष्ट्रीय कार्यकारिणी त्या संदर्भातला आणि शिवसेनेच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणी त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार आहे। पण तसं ते केलं गेलं नाही, कारण त्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलं पिटिशनमध्ये, ह्या ज्या पिटिशनचे जे निकाल झाले ते त्यांच्या डॉक्युमेंट्सच्यावरच झाले। त्यांनी जे डॉक्युमेंट्स सबमिट केले त्या सबमिशनवरच माननीय अध्यक्षांनी हे केलं, तर त्यांच्या सबमिशनमध्ये दिसून येतं की राष्ट्रीय कार्यकारिणी कधी झाली नाहीये। इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर पण दिसतं राष्ट्रीय कार्यकारिणी झाली नाहीये। त्यामुळे जे 4 ग्रुप पिटिशन होते ते अत्यंत महत्वाचे। 21-22च्या त्या तारखेला आमदार उपस्थित राहिले नाही, राहुल नार्वेकरजींच्या निवडणुकीच्या वेळेचं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गव्हर्नमेंट फॉर्मेशनच्या वेळेचं, आणि चौथं भरतशेठ गोगावले वर्सेस सुनील प्रभू। 21-22च्या संदर्भात पण महत्वपूर्ण निर्णय असा दिला की जे व्हीप आहे जो ह्या सर्व कॉन्स्टिट्यूशन शिंदे साहेबांनी फॉलो केल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना आहे आणि भरतशेठ गोगावले हे व्हीप आहे। त्यामुळे व्हीप जर लागू करायचा असेल तर तो सेशनच्या वेळी, अधिवेशनाच्या वेळी असेंब्लीच्या इन हाऊस व्हीप लागू होतो। कुठेही आपण बाहेर कुठे मीटिंग घेतली आणि कोण बोलवलं आमदारांनी खासदारांना तर त्या ठिकाणी व्हीप लागू होऊ शकत नाही। तिथे तुम्ही अनुपस्थित राहिले तर व्हीप लागू होऊ शकत नाही। हा एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। राहुल नार्वेकरांच्या निवडणुकीचं जे पिटिशन आहे, ग्रुप पिटिशन, त्याच्या बाबतीत पण खूप महत्वाचा निर्णय दिलेला आहे की जो त्यांचा आरोप होता की राजन साळवी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी त्यांना वोटिंग नाही केलं, पण राजन साळवी हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवारच नाहीये, कारण राजन साळवींना सूचक एनसीपीचं होतं, अनुमोदक काँग्रेसचं होतं। त्यामुळे हे प्रूव्ह झालं की राजन साळवी शिवसेनेचा ऑफिशियल उमेदवार, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध वोटिंग केलं, त्यामुळे ती कारवाईच होऊ शकत नाही, म्हणून ते डिसमिस केलं। आणि एकनाथ या सगळ्या निकालाला कुठेतरी राजकीय रंग आहे आणि हे जे निकाल अध्यक्षांनी वाचलेलं आहे ते दिल्लीवरतून आलेलं आहे, असं थेट आरोप यांच्याकडनं केला जातो तुमच्या विरोधी बाकांनी। स्वतःच्या चुका झाकण्याकरता आता हे सगळे वक्तव्य करत आहेत। जर 2018 आणि 2022ला चुका केल्या नसता तर ही वेळ आज आलीच नसती। त्यामुळे स्वतः संविधान पाळायचं नाही, स्वतः लोकशाही पाळायचं नाही आणि दुसऱ्यांवर आरोप करायचं, तर आता लोकांना दिसून आलेलं आहे की हा देश जर चालवायचा असेल तर संविधानानुसार। उद्धव ठाकरे हे डिक्टेटर होते का? नाही, त्याच्या बाबतीत मी काही वक्तव्य करू शकत नाही। मी आज अध्यक्षांनी जो निकाल दिला त्या संदर्भात बोललो। परंतु ते आता सुप्रीम कोर्टात देखील जाण्याची भूमिका जी आहे ती ठाकरे गटाने घेतलेली आहे। आता निकाल तर तुमच्या बाजूने लागलाय, दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही, परंतु निकाल तुमच्या बाजूने लागलाय, त्यामुळे त्या गटातल्या आमदारांना अपात्र करण्याच्या संदर्भात तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार का तुमचा गट? कारण जो भरतशेठ गोगावले वर्सेस सुनील प्रभू जे 4थं ग्रुप पिटिशन आहे त्या पिटिशनच्या बाबतीत माननीय अध्यक्षांनी हेच सांगितलं की त्यांना पात्र केलेलं नाही। माननीय अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले नाही, त्यामुळे मी ह्याचा निर्णय घेऊ शकत नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टात डॉक्युमेंट सबमिट करून त्या संदर्भातली कारवाई होईल। तुम्ही सुमोटो तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? म्हणजे सुप्रीम कोर्टात तुमच्या गटाकडनं त्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात तुम्ही जाणार आहात? नाही, आता आपल्याला माहिती आहे हे सगळं सबमिशन माननीय अध्यक्षांना आता सुप्रीम कोर्टात करावं लागेल आणि सुप्रीम कोर्ट त्यानुसार ठरवेल पूर्ण। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, ज्यांनी संविधान पाळलं नाही ते आता आमच्यावरती टीका करतात आहेत आणि त्यामुळेच हा संपूर्ण निकाल जो आहे तो एकंदरीतच आमच्या बाजूने लागलाय, असं देखील मत जे आहे ते राहुल शेवाळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।